बिग बॉसच्या घरात वैभवकडून मोठी चूक घडलेली आहे. त्यामुळे प्रेक्षक वैभववरती खूप जास्त भडकलेत. नक्की काय झालंय पाहू या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि संस्कार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर काल एक बिग बॉसच्या घरात टास्क चालला होता. त्या टास्कमध्ये घरामध्ये छोटे पाहुणे आले होते आणि या टास्कमध्ये त्या छोट्या पाहुण्यांना एंटरटेन करण्यासाठी मराठी भाषेचा वापर करायचा होता. पण त्या काळामध्ये अंकिता जी आहे तिने थोडीशी मालवणी भाषा वापरली आणि यानंतर वैभव आणि अरबाज हे दोन जे व्यक्ती आहेत ते लोक बोलले की मालवणी म्हणजे मराठी भाषा नाही आहे, तुम्ही नियम तोडलेला आहे आणि त्याने जे आहे तिकडे करन्सी जी त्यांची मायनस केली. पण याच गोष्टीमुळे प्रेक्षक जे आहेत ते वैभव आणि अरबाजवरती खूप जास्त भडकलेलं आहे. काय मित्रांनो, मालवणी ही मराठी भाषेची उपभाषा आहे, त्यामुळे तिला मराठी समजलं जातं आणि ही गोष्ट वैभव बोलल्यामुळे जे आहे बरीच लोक जे आहेत ते नाराज झालेले आहे आणि सोशल मीडियावरती वैभवला ट्रोलसुद्धा करत आहेत. आता याची जी रिॲक्शन आहे ती पुढे कशी येणार आहे हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग असेल. कालच्या एपिसोडमध्ये वैभव हे बोलला होता, हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती तिखट प्रतिक्रियासुद्धा आलेल्या आहेत. त्याबरोबर ज्या पद्धतीने जान्हवी, निक्की, वैभव, अरबाज आणि छोटा पुढारी गेम घेत आहेत, या लोकांवरती प्रेक्षक खूप जास्त नाराज आहेत आणि प्रेक्षकांनी ही मागणी केली की या सर्व लोकांना घरातून बाहेर काढून टाका. आता बघूयात येणाऱ्या शनिवारी रितेश भाऊ वैभवला माफी मागायला लावतात का, त्याचबरोबर या लोकांची कशी शाळा घेतात. तर मित्रांनो, हीच होती बातमी की वैभववरती प्रेक्षक भडकलेले आहेत, कारण लोकांचं असं म्हणणं आहे की मालवणी हा मराठी भाषेचाच पार्ट आहे, पण त्याने तसं नाही बोललं. यामुळे तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या गोष्टीबद्दल कमेंटमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.